राहुल गांधी आता रायबरेलीमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांच्याबरोबर सोनिया गांधी, बहीण प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आपल्याला दिसत आहेत। राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार ही बातमी सकाळपासून होती आणि दुपारी ते अर्ज दाखल करणार होते। त्या नियोजित वेळेप्रमाणे राहुल गांधींनी अर्ज दाखल केलेला आहे। राहुल गांधींनी वायनाडमधनं उमेदवारी अर्ज आधीच भरलेला आहे। वायनाडमधली निवडणूक सुद्धा झालेली आहे। मात्र आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलं होतं की आता इतकी लाट यावेळेला दिसतीये की काँग्रेसच्या युवराजांना मतदारसंघ बदलण्याची वेळ येणार आहे। हे ते आपल्या जाहीर भाषणांमधनं आधी बोलत होते आणि तसंच झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र काँग्रेसच्या वतीनं सांगितलं जातंय की रायबरेली हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि आता याच मतदारसंघातनं राहुल गांधी आता प्रतिनिधित्व करणार आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले जात आहेत। प्रशांत, जशी आपण सकाळी चर्चा केलेली होती त्यानुसार आता राहुल गांधींनी आपला अर्ज भरलेला आहे। बरोबर तुषार, राहुल गांधी काँग्रेसचे नेते यांनी नुकताच आपले उमेदवारी अर्ज हा रायबरेली लोकसभा मतदारसंघातून दाखल केलेला आहे। खास करून जिल्हाधिकारी कार्यालयात राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आणि रॉबर्ट वडेरा हे तीनही गांधी कुटुंबातील आणि खास करून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या सगळ्यात पोहोचले दाखल झाले आणि त्यांनी तिथे आपला लोकसभेच्या साठी खास करून राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे। सोबतच जर बघितलं यासोबतच ज्या पद्धतीने सकाळी चर्चा, जशी आपण तुषार तुम्ही उल्लेख केला तर सकाळी चर्चा होती की आज त्यांचं नाव घोषणा करण्यात येईल आणि त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राहुल गांधी हे विशेष विमानाने रायबरेलीला दाखल झाले। त्यांचं तिथे मोठ्या स्वागत करण्यात आलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं आहे की या घडीला राहुल गांधी यांनी आता रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अगदी खरे प्रशांत, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातनं अर्ज दाखल केलेला आहे। आता हेच पाहायचं आहे की निवडणुकीचा निकाल काय लागतो। दोन्ही मतदारसंघातनं राहुल गांधी जिंकून येतात का आणि कोणत्या मतदारसंघातली ते आपली उमेदवारी कायम ठेवतात। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।